नमस्कार, मी मंजिरी मराठे. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड. राज्य सरकार विजेची दरवाढ होऊ देणार नाही, ऊर्जा मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं नवं विधेयक लोकसभेत सादर. कोळसा तसंच खाण आणि खनिज ही विधेयकं राज्यसभेत मंजूर. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी. पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत. आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर साबळे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेचे सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची आज एकमतानं निवड झाली. काँग्रेसनं शरद रणपिसे यांच्या नावाचा तर शिवसेनेनं नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेतला. अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनीही माघार घेतली. त्यानंतर निंबाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं संमत करण्यात आला. निंबाळकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचं उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला. सभापती म्हणून काम करताना पक्षपाती धोरण अवलंबलं जाणार नाही अशी ग्वाही निंबाळकर यांनी दिली. महाराष्ट्राच्या राजकीय परिपक्वतेची पुरावा म्हणून इतिहासात तिची नोंद होईल. कालपर्यंत चाललेल्या घडामोडी आणि आज घडलेल्या नाट्यमय घडामोडी ज्यांच्यामुळे झाला त्यांचा सर्वांचा मी आभारी आहे. त्यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार बांधील असल्याचं स्पष्ट केलं. महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत 5 दिवसांनी वाढवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. 20 कंपनीकडून नियामक आयोगाकडे 8% दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी सरकार त्यात हस्तक्षेप करून विजेची दरवाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. काल सभागृहात झालेल्या ऊर्जा खात्यावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. मुंबईत खासगी कंपन्यांचे दरही नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असं ते म्हणाले. हे अधिवेशन संपण्यापूर्वी 14,400 मेगावॉट निर्मितीचं अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करण्यात येईल. त्यात निम्म उत्पादन सौर ऊर्जेचं असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. खनिज उत्खननासाठी राज्य सरकारनं स्मार्ट प्रणाली आणली असून या प्रणालीद्वारे खनिजाचे साठे कुठे आहेत हे उपग्रहाद्वारे तपासण्यात येत आहे अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं नवं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडलं. परदेशी उत्पन्नाबाबत करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंड आणि 3 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात आहे. परदेशी मालमत्ता उघड न केलेल्या व्यक्तींना एक संधी देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. संबंधित कर प्राधिकरणासमोर ठराविक कालावधीत 30% दरानं कर भरून आणि तितक्याच रकमेचा दंड भरून संबंधित व्यक्ती या ठपक्यातून मुक्त होऊ शकतात. कडक तरतुदी असलेला हा कायदा अंमलात येण्यापूर्वी परदेशी मालमत्ता असणाऱ्यांनी कर अनुकूल व्हावं यासाठी ही संधी आहे. दरम्यान राज्यसभेत आज कोळसा खाणीच्या लिलावासंदर्भातलं कोळसा विधेयक मंजूर झालं. लोकसभेनं 4 मार्चलाच हे विधेयक मंजूर केलं आहे. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ते याबाबतच्या अध्यादेशाची जागा घेईल. या अध्यादेशाची मुदत 5 एप्रिलला संपणार आहे. राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी 107 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं तर 62 जणांनी विरोधात मतदान केलं. तसंच खाण आणि खनिज विकास आणि नियमन विधेयक सुधारणा 2015 हे विधेयकही राज्यसभेत आज मंजूर झालं. लोकसभेनंही आज ते स्वीकारलं. 1 लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये FM रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज लोकसभेत सांगितलं. दरम्यान राज्यसभेचं कामकाज 20 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. महाड इथलं चवदार तळं दलितांना खुलं करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाचा आज 88वा वर्धापन दिन. यानिमित्त असंख्य भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी महाड इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
20 मार्च 1927 रोजी महाड इथं विषमतेविरुद्ध लढा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी पाण्याचा सत्याग्रह केला. यानिमित्त आज राज्यातल्या विविध प्रांतातून नागरिकांनी इथं हजेरी लावली. महाड इथल्या क्रांतीभूमीवर गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित विविध पुस्तक आणि ध्वनिचित्रफिती यांचे अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते. आज क्रांतीस्तंभ मैदानात अभिवादन सभा घेण्यात आली. या वर्षापासून काही प्रयत्न केलेत. आता दरवर्षी अधिक सुविधा इथं आंबेडकरी चळवळीचे येणारे सगळे बांधवांना अधिक सुविधा कशा पद्धतीने मिळेल या संबंधीचा विचार करू. 1 महिना आधी सगळ्यांची बैठक बोलवू आणि जी जी आवश्यकता असेल ती सगळी व्यवस्था जसं चैत्यभूमीवर आपण करतो तशीच व्यवस्था आपण इथेही करणार. त्याच्याने अजून अधिक लोक येण्यासाठी उत्सुक होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या 14 तळ्याच्या सत्याग्रहातून एका सामाजिक स्थित्यंतराचा आरंभ झाला. मात्र आज अनेक वर्षांनंतरही पाणी वाटपातली समानता प्रत्यक्षात आली आहे असं दिसत नाही. ग्रामीण आणि शहरी भागात पाणी वाटपात दिसून येणारी विषमता अस्वस्थ करणारी आहे. खेड्यापाड्यांमध्ये आजही बाया बापड्यांना पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करावी लागते आणि शहरात पाण्याची उधळपट्टी होताना दिसते. हे चित्र बदलायचं असेल तर आवश्यकता आहे पाण्याच्या समन्यायी वाटपाची. तसं झालं तर ती एका नव्या जलक्रांतीची सुरुवात ठरेल. 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 88 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी हक्क तसंच पाणी वाटपासंबंधी चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फातर्पेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. पाणी हक्काची अंमलबजावणी आणि समानता या बाबतीत 14 तळ्याचं काय महत्त्व आहे असं सांगाल, त्या सत्याग्रहाचं? पाणी हक्काची अंमलबजावणी आणि समानता किंबहुना मानवी समानतेच्या प्रश्नासंदर्भात 14 तळ्याचं महत्त्व खूपच मोठं आहे. किंबहुना गांधीजींनी जसं उचललेले मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याला धक्का दिला, उचललेले तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया म्हणतात, तसं बाबासाहेबांनी ते या तळ्यातलं पाणी प्राशन करायला लावून चाखायला लावून एक प्रकारे ह्या आपल्या देशामधल्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या विषम व्यवस्थेला, मनुवादी व्यवस्थेला एक मोठा प्रचंड धक्का दिला. आणि तो धक्का अत्यंत आवश्यक अशासाठी होता कारण बाबासाहेबांनी त्यावेळी भाषण करताना असं म्हटलं होतं की ह्या एका घटनेने जातीयता नष्ट होईल अशा भ्रमात मी नाही, परंतु अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याचा जो हक्क आहे, जो इथे नाकारला गेला आहे, तो आज मी इथे पुनर्स्थापित करत आहे. हे त्याचं सर्वात मोठं महत्त्व आहे. याची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया की साधारण 20 मार्च 1927ला हे घडलं, पण त्याआधी ऑगस्ट 1923मध्ये बॉम्बे प्रोव्हिन्शियल असेंब्लीने म्हणजे मुंबई कायदे मंडळाने ठराव केला होता की सार्वजनिक वापराचे जे पाणवठे आहेत, ज्याला सरकार निर्मिती करतं आणि खर्च करतं त्याच्या मेंटेनन्सचा, ते अस्पृश्यांना किंवा समाजातल्या सर्व वर्गांना वापरण्यासाठी खुले झाले पाहिजेत. आणि त्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी महाड नगर परिषदेने जानेवारी 1924मध्ये ठराव केला की याची अंमलबजावणी आम्ही इथे करत आहोत म्हणून. पण त्याला महाडमधल्या सवर्णांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला आणि त्यामुळे ती अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यानंतर 3 वर्षांनी बाबासाहेबांनी 19-20 मार्च या दरम्यान एक परिषद महाडमध्ये घेण्याचं ठरवलं आणि ती परिषदेचं काम 2 दिवस, हजारो माणसं त्यासाठी राज्यभरातून त्यावेळी पण तिथे महाडमध्ये आली. आणि परिषदेचं कामकाज ज्या दिवशी समाप्त झालं 20 मार्चला, त्या दिवशी बाबासाहेब एका मार्चद्वारे, एका मिरवणुकीद्वारे तळ्यावर गेले आणि त्यांनी ते मध्यवर्ती जे तळं होतं तिथे सर्वांना पाणी प्राशन करायला, अस्पृश्यांना पाणी चाखायला सांगितलं, ज्याद्वारे ही खरं क्रांती घडून आली. पण गावात अशी बातमी पसरवण्यात आली की आता अस्पृश्य मंडळी मंदिरात येणार आहेत आणि ह्या स्वरूपाच्या या तथाकथित वावड्यांनी तिथे दंगल झाली, महाड गावामध्ये होण्याची परिस्थिती आली. आणि त्याच्यानंतर जो पुढचा घटनाक्रम घडला त्याच्यातून परत एक दुसरी परिषद घेण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं डिसेंबरमध्ये 26-27ला. परंतु ही खाजगी मालमत्ता असल्याचा कांगावा करून महाडमधल्या सवर्ण मंडळींनी कोर्टात हा मॅटर नेल्यामुळे तो सबज्युडाईज झाला, न्यायप्रविष्ट झाल्यामुळे ती परिषद काही घेता आली नाही. परंतु बाबासाहेबांनी मनुस्मृतीची होळी करून त्या आपल्या ठरावाला एक प्रकारचा आणखी जोरकसपणा दिला
आणि ती एक मोठी मानवी क्रांती आहे असं त्या म्हणावं लागेल. सत्याग्रहानं एकूण तसं पाणी देण्याविषयीची विषमता तर दूर झाली असेल, पण अजूनही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पाण्याच्या वाटपाची विषमता मात्र आहे. ती का आहे असं वाटतं? जरूर, आणि किंबहुना ती जरी दूर झालेली असली एका प्रमाणात, तरी आजही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी वेगवेगळ्या मराठवाड्यातून वगैरे किंवा काही ठिकाणाहून इतर ठिकाणाहून पण बातम्या येतात की दलितांना पाणवठे नाकारले जात आहेत, त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं माणूस पण त्यांना नाकारलं जात आहे आणि अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. हजारो वर्षाच्या विषमतेच्या परंपरेला अजून ती परंपरा टिकून आहे काही ना काही प्रमाणामध्ये, आणि काही ठिकाणी तर घट्ट होताना दिसते असं दाखवणारी गोष्ट आहे. आता आपण म्हणालात त्याप्रमाणे थोडंसं पुढे जाऊन असा विचार करावा लागेल की मानवी समानता ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती यायलाच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत कोणतीही किंमत देऊन यायला पाहिजे. परंतु त्याचवेळी मानवी समानतेचा विचार करताना निसर्गाबरोबर असलेली समानता पण टिकणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात ग्रामीण आणि शहरी भाग, तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शहरी भागाचं भरण पोषण कशातून होतं, तर पूर्णपणे ग्रामीण भागावर होतं. आज ही जी मुंबई शहर जे आपल्याला दिसतं आहे, जे विकासाचं आणि अशा गोष्टीचं एक हे घेऊन भ्रामक स्वरूप घेऊन उभा आहे, तर तो विकास नेमका काय आहे, तर तो ग्रामीण भागाचं ओरबाडणं आहे. या मुंबई शहराचं जे पाणी येतं ते जवळजवळ 200 किलोमीटरवरून येते. शहापूरमध्ये जी धरणं आहेत, ते मध्यवैतरणा असो, मोडक सागर असो किंवा इतर धरणं असोत, त्या धरणामधून पाणी येतं. त्या भागामधल्या आदिवासींना, त्या भागामधल्या ग्रामीण मंडळींना, त्या भागामधल्या अगदी जीवसंस्थेला, परिसंस्थेला पाणी नाकारून ते इथे आणलं जातं आणि त्या पाण्याचा वापर मुंबईत ज्या प्रकारे केला जातो तर तो बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. पंचतारांकित हॉटेलांमध्ये तरण तलावांसाठी, शॉवरसाठी पाण्याची जी उधळपट्टी केली, ते कोणा उद्योगपतीच्या एका कुटुंबाला 5 लाख लिटर दिवसाचा पाण्याचा वापर अशा स्वरूपापर्यंत ते जाऊन पोहोचलेला आहे. आणि त्याचवेळी मुंबईमध्ये पण एक जो झोपड्यामधून राहणारा जो वर्ग आहे, ज्यांना ह्या अपरिहार्यपणे तिथे राहावं लागतं, त्यांना ते पाणी नाकारलं जातं अनधिकृत ठरून. परवाच त्याच्याबद्दल एक मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे की तुम्हाला अनधिकृत झोपड्या म्हणून पाणी नाकारता येणार नाही. मग अनधिकृत इमारतींना कसं पाणी पुरवतात, तसं तर ते तिथे जवळ 20-25 लाख लोकांना पाणी नाकारलं जातं. त्यांना ते कुठून तरी विकत घ्यावं लागतं, नळ जोडण्या ज्यांच्याकडे आहेत तिथून, किंवा टँकर लॉबिंगकडून, टँकर माफियांकडून ते विकत घ्यावं लागतं. ही जी विषमता एकंदर आलेली आहे ती शहरांच्या निर्मितीमध्ये अनुस्यूत आहे. शहर ज्यावेळी निर्माण होतं ते पूर्णपणे परावलंबी, पॅरासाईट असतं, त्याला स्वतःचे कोणतेही स्रोत नसतात. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागाची ओरबड करून ते शहर टिकून राहतं. मुंबईमध्ये ही व्यवस्था गेली 2-250 वर्ष चालू आहे. ब्रिटिशांनी मुंबई बसवायला चालू केल्यापासून ही चालू आहे. विशेषतः यंत्रयुग आल्यापासून तर ती अत्यंत जोरकसपणे चालू आहे. मुंबईची स्वतःची संसाधनं पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. मुंबईमध्ये आज एक टिपूसही पाणी तुम्ही मुंबईतलं पाणी घेऊ शकत नाही. मुंबईत कुठेही पाणी जर तुम्ही काढलं ते प्रदूषित आहे. मुंबईमधल्या जमिनीमधलं भूजलाचं प्रमाण बघा किंवा इतर कोणते, आणि आणतोय आपण जे पाणी जिकडून, त्या भागाला ते पाणी आपण नाकारतो आहोत. हा एक प्रचंड प्रकारचा विरोधाभास हा आपल्या तथाकथित आधुनिक जीवनशैली, विकास आणि या कल्पनामुळे आपण आपल्यावर ओढवून घेतलेला आहे. पण मग ही पाणी वाटपातली विषमता किंवा हे जलधोरण ह्याच्यामध्ये नेमके काय बदल केले जायला हवेत असं वाटतं? निश्चित पाणी वाटपातली विषमतेचा विचार करताना प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाणी ही सर्व जीवसृष्टीची मूळ गरज आहे. किंवा मानवाची निर्मिती किंवा मानवाची जी निर्मिती एकपेशीय जीवापासून झाली, किंवा पृथ्वीवरील जीवनाची निर्मिती जी 350 कोटी वर्ष चालू होती अव्ययात, त्यातून माणूस गेल्या 2 लाख वर्षात आज ज्या स्वरूपामध्ये आहे त्या स्वरूपात आलेला मनुष्य आहे. म्हणजे आपण जर 1 वर्ष हा पृथ्वीच्या निर्मितीचा काळ बघितला तर 31 डिसेंबरला रात्री 12 वाजायला 5 मिनिटं असताना माणूस अवतीर्ण झालेला आहे. आणि त्याच्या आधीचा जो प्रदीर्घ काळ आहे त्याच्यामुळे माणूस आलेला आहे. तो नसला असता तर माणूस शक्य नव्हता. तर त्याच्यामध्ये जे जीवन आहे ते पाण्यामधून निर्माण झालं. तर ते पाणी जे आहे त्या पाण्याच्या अस्तित्वाला आपण मोठा धक्का पोचवतो आहोत. तो कशातून पोचवतो आहोत, तर औद्योगिकरणातून पोचवतो आहोत, शहरीकरणातून पोचवतो आहोत. म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई शहराला 420 कोटी लिटर पाण्याची जरुरी असते. त्यापैकी 370 कोटी लिटरच पाणी मिळतं. तर त्या पाण्यापैकी जवळजवळ 80 कोटी लिटर पाणी हे मिठी नदीमधून प्रदूषित होऊन रसायनं, विजाणं आणि इतर अनेक विषारी द्रव्य घेऊन समुद्रामध्ये जाऊन मिळतं. आणि मिठी नदीच्या जर आजूबाजूच्या जर तुम्ही उपनद्या बघितल्या तर जवळजवळ 250 कोटी लिटर पाणी ह्या प्रकारे प्रदूषित होऊन समुद्रात जाऊन मिळतं. म्हणजे आपण ते 200 किलोमीटरवरून घेऊन येतो आणि आणल्यानंतर अशा प्रकारे प्रदूषित करून ते समुद्रामध्ये सोडतो. समुद्राची परिसंस्था पण नष्ट करतो. तर हे जर थांबायचं असेल तर औद्योगिकरण थांबल्याशिवाय, शहरीकरणाची प्रक्रिया थांबल्याशिवाय हे शक्य नाही. जोपर्यंत शहर अस्तित्वात राहतील तो प्रकारे अशा प्रकारची रचना चालू राहील आणि आपण ह्या गोष्टीचा नाश घडवत राहू. दुसरी गोष्ट अशी की
पाण्याचे जे स्रोत आहेत जिथे तर जिथे मला इथे असं आपण जे म्हणत आहात शहरीकरण आणि औद्योगिकरण हे आपण थांबवू शकत नाही. मला असं वाटतं त्यातून मार्ग काहीतरी ह्याच्यासाठी काढला गेला पाहिजे, कारण हे अपरिहार्य हे घडत राहणार. म्हणजे औद्योगिकरण जरी झालं तरी त्यातून काहीतरी मार्ग काढला जायला हवा. आपल्याला मी एक गोष्ट सांगू की इच्छितो, स्वच्छ पाणी म्हणजे ते दूषित पाणी सोडू नये किंवा ह्याच्यासाठी ते स्वच्छ करून सोडलं जावं, ह्याच्यासाठी काहीतरी केलं जायला हवं. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये पाणी दूषित झालेलं पाणी शुद्ध केलं किंवा असा कोणताही कारखाना मी आजवर बघितलेला नाही किंवा कोणीही बघितलेलं नाही, मला खात्री आहे की ज्याच्यामध्ये पाणी वापरलं गेलंय आणि नंतर ते शुद्ध जुळजुळ वाहणारं पाणी बाहेर पडलंय आणि ते माणसं पितायत वगैरे. असं कधी होऊ शकत नाही. त्यामुळे औद्योगिकरणाला का छेद दिला पाहिजे? कारण औद्योगिकरण जीवनाला छेद देते म्हणून मी हे ह्या संदर्भात सांगू इच्छितो की औद्योगिकरणाचा काळ हा पृथ्वीवरचा फार अल्प आहे, गेल्या 100-150 वर्षातला आहे. आणि त्याच्या आधीचा एक प्रचंड मोठा काळ आहे 10,000 वर्षाचा शेतीचा, शेती क्रांती झाल्यानंतरचा 10,000 वर्षापूर्वी, नंतर 10,000 वर्ष, गेली 10,000 वर्ष 1750 पर्यंत पहिलं यंत्र येईपर्यंत. तो काळ इतका रसरशीत काळ आहे, त्याच्यामध्ये मनुष्यजात अत्यंत एक आरोग्यपूर्ण याच्यामध्ये अस्तित्वात राहिलेली आहे. आणि आज 250 वर्षामध्ये हे फक्त पाण्याशी संबंधित नाही, हे सगळ्याच बाबतीत घडतंय की आपण औद्योगिकरण जे म्हणतो, आज आपण वर्षाला 1,000 करोड मेट्रिक टन एवढा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उत्सर्जित करतो आहोत. त्यापैकी जवळजवळ 400 करोड मेट्रिक टन हा पृथ्वीवर जी शिल्लक राहिलेली हरितद्रव्य आहेत समुद्रामधली किंवा जंगल आहेत ते ऍब्सॉर्ब करतात, शोषून घेतात. आणि बाकीचा 600 करोड मेट्रिक टन वातावरणात. या आकड्यांचं महत्व काय आहे तर 2 ppm एवढं आपण दरवर्षी वाढवत चाललो आहोत वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. त्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, पृथ्वीवर येणारी सूर्याची किरणं आतमध्येच वातावरणात त्यांचं संपूर्ण परावर्तन होत राहतं, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. त्यामुळे पाण्याचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत चाललंय. ते पाणी ज्यावेळी वातावरणात जातं त्यावेळी कुठेतरी ते थंड होतं आणि कोसळताना अतिवृष्टीच्या स्वरूपात, काही ठिकाणी हिमवर्षावाच्या स्वरूपात, काही ठिकाणी गारपिटीच्या स्वरूपात. आता आपण बघितलं महाराष्ट्रात जे कधीही घडलेलं नाही ते गेले 2-3 वर्ष घडतंय. फेब्रुवारीमध्ये जो गारपीट होते ती केवळ आणि केवळ या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे होते. आता एवढं दिसत असताना सुद्धा ती आपल्या जीवनाच्या अगदी म्हणजे गळा घोटते दिसत असताना सुद्धा आपण त्याला अपरिहार्य म्हणत राहिलो तर आपण कुठेतरी मूलभूत गफलत करतो आहोत. आणि संपूर्ण समाज एक प्रकारे त्या भ्रामक अवस्थेत गेल्यामुळे एका मनोरुग्णाच्या अवस्थेत शिरलाय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला आता थोडंसं थांबायला लागेल, पण प्रत्येकाने आता पाणी वाटपाचा किंवा पाणी हक्काचा विषय जेव्हा निघालाय तेव्हा थोडीशी आपली कर्तव्य आपण बघायला पाहिजेत. प्रत्येकाने पाण्याचा वापर हा सुयोग्य प्रकारे केला पाहिजे असं मला वाटतं. आज आपण ही सर्व माहिती देण्यासाठी इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. कामगार चळवळीसाठी प्रतिष्ठेचा ठरलेला कामगार महर्षी ग. द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार आज शानदार सोहळ्यात प्रख्यात कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर औद्योगिक क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन करणाऱ्या अन्य 5 मान्यवरांना आंबेकर श्रमगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. परळच्या महात्मा गांधी सभागृहात हा सोहळा झाला. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं जालन्यातील जिल्हा रुग्णालयात जनजागृती गुढी उभारून आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जालना जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं जिल्ह्यात क्षयरोग जनजागरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा तसंच तालुका स्तरावर नागरिकांना क्षयरोग आणि त्यावरील उपचार याविषयीची माहिती विविध उपक्रमातून देण्यात येणार आहे. क्षयरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही क्षयरोग जनजागरण मोहीम गुढी उभारून राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी दिली. यावेळी जनजागृतीसाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. माहितीपत्रकं, भित्तीपत्रकं यांचाही उपयोग या जनजागरणासाठी करण्यात आला. केंद्र सरकारच्या विमाविषयक धोरणाच्या निषेधार्थ आज पुण्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. लाईफ इन्शुरन्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेनं या आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नागालँडच्या आंग्ल भाषा साहित्यिक पद्मश्री प्राध्यापिका तेमसुला आओ यांना आज अरुण साधू यांच्या हस्ते कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते. आपल्या मातृभाषेत आपल्या भावना दुसऱ्या कोणत्याही भाषेपेक्षा जास्त वास्तवतेनं मांडू शकतो. माझी मातृभाषा इंग्रजी असल्यानं इंग्रजी भाषेचा मी आधार घेतला, असं तेमसुला आओ यांनी सांगितलं. विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीनं इतर भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आज नागपूर शहरात विविध महिला संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्कूटर रॅली काढण्यात आली. माजी महापौर अर्चना देहनकर आणि शिवाजी दाणी यांनी हा रॅलीला भगवा झेंडा दाखवला. यावेळी गांधी गेट जवळील शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तर लातूर इथं दयानंद सभागृहात यंदाच्या चैत्र पल्लवी संगीतोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी महोत्सवाचं उद्घाटन केलं. लोककला जतन करण्याचा, तरुणाईला लोककलेची माहिती देण्याचा उत्तम पर्याय असल्याचं मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयानं सादर केलेल्या पंढरीच्या वारीच्या चित्ररथाला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. या चित्ररथाचं फिरतं दर्शन मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथल्या नागरिकांना घेता येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात उद्या गिरगाव इथल्या शोभायात्रेत होईल. हा चित्ररथ उद्या शनिवारी सकाळी 8 वाजता गिरगाव, 22 मार्च रोजी गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत आणि 23 तसंच 24 मार्च रोजी दादरच्या शिवाजी पार्क इथं संध्याकाळी पाहता येईल. रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्याला उत्पादन तर अधिक मिळतं, पण अशा कृषी उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्य मात्र बिघडतं. याला पर्याय म्हणून महाग्रेप्स या सहकारी संस्थेनं जैविक बुरशी या कीडनाशकाचं उत्पादन सुरू केलं. उपलब्ध शेतीतून अन्नधान्य, फळं आणि भाज्यांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे रासायनिक अंश हे कृषी उत्पादनात राहतात. अशा उत्पादनांचं सेवन केल्यास त्यातील रासायनिक अंश शरीरात प्रवेश करून आरोग्य संस्थेवर विपरीत परिणाम करतात. हे टाळण्यासाठी महाग्रेप्सनं रासायनिक कीड बुरशींवर मात करू शकतील अशा जैविक मित्र बुरशींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. आपल्याकडच्या लोकांना सुद्धा जैविक जे काही फळं, भाजीपाला हे मिळालं पाहिजेत, कारण आपलीकडे आता खूप मोठ्या प्रमाणात याचा अवेअरनेस आम्ही आता तयार करण्याच्या दृष्टीने बुरशीनाशक आहेत त्याची उत्पादन आता इथं सुरू केलेलं आहे. आणि याचं एकच ध्येय की आता जे आरोग्याला जे हानिकारक असे जे काही आपण रोज भाजीपाला खातो, फळं खातो, याच्यापासून पुढची जी पिढी निश्चितच याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. वातावरणात आढळणाऱ्या या मित्र बुरशीवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. या मित्र बुरशीचा प्रयोगशाळेत विकास करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाकृत जैविक बुरशी फळं आणि पिकांवर फवारली जाते. त्यामुळे या पिकांमध्ये राहिलेल्या रासायनिक अंशाचा नाश होऊन उत्पादन आरोग्यपूर्ण होतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जैविक बुरशींपासून कीड आणि रोगांचं नियंत्रण म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. त्यामुळे भावी पिढीला आरोग्यवर्धक कृषी उत्पादन मिळू शकेल यामध्ये शंकाच नाही. धुळ्यामध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानिमित्त आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळ्यातल्या संभाजी बागेतल्या पुतळ्याला यात्रा समितीच्या सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मदनलालजी यांचं संभाजी राजांची महती सांगणारं व्याख्यान झालं. यानिमित्त एका भव्य मोटार रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काहीशी अडखळत झाली. धावांची साठीही गाठली नसताना ऑस्ट्रेलियाचे फिंच, वॉर्नर आणि क्लार्क हे महत्वाचे मोहरे टिपण्यात पाकिस्तानला यश मिळालं. त्यानंतर स्मिथ आणि वॉटसननं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथनं 65 तर वॉटसननं 64 धावा केल्या. मॅक्सवेलनंही 29 चेंडूत धडाकेबाद 44 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. पाकिस्तानचे 4 गडी बाद करणाऱ्या हेसलवूडला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. उपांत्य फेरीत भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत उपरे यांच्या पार्थिव देहावर आज बीडमध्ये नामलगाव फाटा इथं बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार झाले। यावेळी ओबीसी चळवळीतले अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। उपरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काही कार्यकर्त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। तत्पूर्वी मुंबईहून आज सकाळी 9 वाजता त्यांचं पार्थिव बीडला आणण्यात आलं। त्यानंतर बीड शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर त्यांच्या मुलानं पार्थिवाला अग्नी दिला। कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे हे नाव उच्चारताच आठवतो गरजा महाराष्ट्र माझा म्हणणारा बुलंद आवाज। शाहीर साबळे आता आपल्यात नसले तरी मराठी संस्कृतीवर उमटलेला त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा कधीही पुसला जाणार नाही। कडकडत्या बिजलीसारखा खडा बुलंद आवाज असलेले शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अस्सल शिलेदार। शाहीर साबळे केवळ करमणूक करणारे शाहीर नव्हते तर मनोरंजनातून प्रबोधनाचा वसा त्यांनी आयुष्यभर सांभाळला। पटाईत ढोलकीवादक, अभिनेते, दिग्दर्शक, व्यवस्थापक, संघटक आणि निर्माते असे अनेक पैलू असलेलं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व। शाहीर साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या पसरणी गावचे। आईच्या ओव्या आणि वडिलांच्या भजनांमधून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं। शिक्षणासाठी अमळनेरला असताना साने गुरुजींशी संपर्क आला। शाहीर शंकरराव निकम हे त्यांचे गुरु तर शाहीर मुचाटे हे आदर्श। पारंपरिक लोकनाट्यात लवचिकता आणून शाहिरांनी त्याचं मुक्तनाट्यात रूपांतर केलं। 1942 ची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा हैदराबाद मुक्तीसंग्राम आदी सामाजिक राजकीय चळवळीतही शाहिरांचा सक्रिय सहभाग होता। पद्मश्री मिळवणारे ते पहिले शाहीर। महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी असलेला हा कलावंत मराठी मनातून कधीही पुसला जाणार नाही। मितीन आम्हा तुझी मुळी जी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा। हवामान। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान °C मुंबई कमाल 37, किमान 21, नागपूर 35 आणि 17, पुणे 36 आणि 18, औरंगाबाद 36 आणि 21, नाशिक 36 आणि 16, कोल्हापूर 36 आणि 23, रत्नागिरी 32 आणि 22, सोलापूर 39 आणि 22, अमरावती 35 आणि 20। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड। राज्य सरकार विजेची दरवाढ होऊ देणार नाही, ऊर्जा मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही। काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं नवं विधेयक लोकसभेत सादर, कोळसा तसंच खाण आणि खनिज ही विधेयकं राज्यसभेत मंजूर। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत। आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर साबळे यांचाच मुंबईत वृद्धापकाळानं निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर। नमस्कार।